नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजे 16 मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत की आता सायली ही पूर्णाची कल्पना प्रतापला म्हणत असते की आई मला तुम्हाला रंग लावण्याची परवानगी हवी आहे. आजच्या दिवशी आपण सगळा राग, द्वेष, भांडणं विसरायची असतात. तर कल्पना तिला थांबवतच असते. तेवढ्यात पूर्णाची म्हणते, थांब कल्पना, आजच्या दिवशी आपण शत्रूलाही अडवत नाही, तर नकोशा व्यक्तीने रंग लावला तर काय झालं. तर आता सायली ही पूर्णाची व कल्पनाला रंग लावते. तितक्यातच तिथे प्रिया येते व सायलीला म्हणते, ही अशी प्रेमाची नाटकं करून ही माणसं तुझी होणार नाही आहेत. तर सायली म्हणते, ही माझीच माणसं आहेत प्रिया, पाहुणी तर तू आहेस, तू स्वतःचा मान राखून राहा, धुळवडीच्या तुला खूप शुभेच्छा, असं म्हणत ती तिच्या गालाला रंग लावते. तर आता प्रिया मनातच म्हणते, आता थोड्याच दिवसांनी मी या घराची मालकीण होणार आहे, तेव्हा काय करशील ग. तर आता इथे प्रिया ही घरात येते व कोथिंबीर कापून बाहेर घेऊन जाते. तिथे 2 ग्लासं भरून ठेवलेली असतात. त्या ग्लासांमध्ये मठ्ठा ठेवलेला असतो. ती त्या मठ्ठ्यांमध्ये कोथिंबीर टाकते व भांग मिळवून ठेवते. त्यानंतर ती त्या वेटरला सांगते की सायलीला जाऊन, म्हणजे त्या रंगीत ओढणी घातलेली ती जी मुलगी आहे तिला जाऊन तो मठ्ठा प्यायला दे. पण सायली तो ग्लास घेते व त्यातला दुसरा ग्लास अश्विन तिकडे घेऊन येतो व बघतो व म्हणतो हा मठ्ठाच असणार आणि प्रियाला प्यायला देतो. तर आता भांग असलेला जो मठ्ठा असतो तो ग्लास प्रिया पिते व दुसरा ग्लास जो सायलीने उचललेला असतो ज्यात सुद्धा भांगच असते. पण आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघंही एकत्र होळी खेळत असतात. तर त्यांचा येताना धक्का लागल्यामुळे सायलीच्या हातून तो ग्लास पडतो. तर आता प्रियाने तो भांग असलेला मठ्ठा प्यायल्यामुळे आता तिला भांग चढलेली असते. ती सायलीला येऊन म्हणते, कुठे जातेस ग सायली, मुळशीला रणदिव्यांकडे जातेस का, असं ती नशेतच बोलत असते. आता हे ऐकून सायलीला धक्का बसतो. तर इथे जेलमध्ये साक्षीला पोलीस स्टेशनमध्ये कोणाचा तरी फोन चार्जिंगला लावलेला आहे हे बघते ती. आणि त्यानंतर तिला फोन करायचा असतो, म्हणून कोणीही आजूबाजूला नाही आहे हे बघून आता ती तो फोन घेते व त्या फोनवरून ती महिपतला फोन लावते. तेव्हा तिला कळतं की महिपतकडून कळतं की मधुभाऊ कुठे आहेत ते. तर आता ती म्हणते की मधुभाऊ जिथे कुठे असतील ना तिथून त्या मधुभाऊंना संपवून टाका, असं ती महिपतला सांगते. तर आता हे तिचं बोलणं जेलमध्ये बंद असणाऱ्या ऋषिकेशने ऐकलेलं असतं व तो मनातच म्हणतो, कोण होती ही मुलगी आणि मधुभाऊंबद्दल असं का बोलत होती की मधुभाऊंना संपवून टाका, म्हणजे मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे. तर म्हणजे जानकीलाही सांगायला हवं. तर आता इकडे तो महिपतचा माणूस सगळे होळी खेळत असतात. तिथे सगळ्यांमध्ये होळी खेळत असतो, कारण तो अर्जुन व सायली यांवर पाळत ठेवलेला असतो, पाळत ठेवत असतो. त्याला महिपतने त्या दोघांवर पाळत ठेवायला सांगितलेली असते. तर आता अर्जुनचा लक्ष त्याच्याकडे जातो. तेव्हा त्याला आठवतं की हा माणूस मी त्या दिवशी त्या बारमध्ये सुद्धा पाहिला होता. तो त्याच्या जवळ जाणारच असतो. तितक्यात तिथे सायली अर्जुनकडे येते व म्हणते, प्रियाला कळलंय की आपण मधुभाऊंना मुळशीला लपवलंय. तर आता हे ऐकून अर्जुन खूपच शॉक होतो आणि प्रिया ही भांगेच्या नशेत सारखं एकच वाक्य म्हणत असते की मधुभाऊंना लपवलं ते मला कळलं. आणि हे नागराज बघतो. त्याला समजतं की प्रिया आता भांग पिऊन हे बडबडत असते, म्हणून तो तिचं तोंड दाबून तिला तिकडून लगेचच घेऊन जातो. तो बघतो की समोरच महिपतची गाडी उभी असते सुभेदारांच्या बंगल्याच्या समोर. महिपत सुभेदारांच्या बंगल्यासमोर पाहणी करत त्या गाडीमध्ये बसलेला असतो की आता अर्जुन व सायली कुठेही बाहेर निघायला नको. तर आता नागराज प्रियाला घेऊन त्या महिपतच्या गाडीच्या जवळ जातो व कारण की ती भांगेच्या नशेत असते आणि तेच वाक्य बडबडत असते. नागराज महिपतला म्हणतो, चल आधी आपण पटकन हिला गाडीत टाकून इकडून निघूयात, हिला जर कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. तर महिपत गाडी काढतच असतो. तेवढ्यातच तिथे सुभेदारांच्या बंगल्याबाहेर प्रतिमा येते. ती महिपतची गाडी जाताना महिपतला बघते व तिला पुन्हा त्या मागच्या आठवणी, तिचा झालेला ॲक्सिडेंट आठवतो. इथे कल्पना येते व तर प्रतिमा खूपच बेचैन होते, कारण तिने महिपतला पुसटच असं बघितलेलं असतं. कल्पना तिला शांत करते व आत घेऊन जाते. तर इथे ऋषिकेश हा पोलिसांकडे फोन मागत असतो, कारण त्याला एक अर्जंट कॉल करायचा असतो जानकीला. म्हणून तो विनवणी करत असतो त्या पोलीस हवालदाराला की मला फोन द्या. पण ते हवालदार मात्र त्याला फोन द्यायला
बघत नाहीत. ते म्हणतात की आम्ही फोन नाही देऊ शकत. इथे सायली अर्जुनला सगळं सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो जानकीला फोन करायला हवा. तर आता सायली जानकीला फोन करून सगळं काही सांगते व म्हणते मधुभाऊंचा जीव धोक्यात आहे, गुंड त्यांच्या मागावर आहेत, त्यांना घेऊन आत्ताच्या आत्ता निघ, आम्ही दोघेही निघतोय. तर आता थोड्याच अंतरावर आल्यानंतर महिपत प्रिया व नागराजला गाडीतून उतरायला सांगतो. तर आता महिपत त्यांच्या गुंडांना फोन केलेला असतो महिपतने की नानांना पकडलं की नाही हे विचारण्यासाठी. तर तो गुंड म्हणतो की नाही साहेब, तो आमच्या हातून निसटला. तर आता महिपत त्याला खूपच ओरडतो व म्हणतो आता जर मधुकर पाटलाला जर तुम्ही पकडलं नाही ना तर तुमची काही खैर नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. तर आता नाना जे असतात ते कसेबसे स्वतःला वाचवत अर्जुन व सायलीची गाडी उभी असते त्यांच्या डिक्कीत जाऊन बसतात. महिपतची माणसं म्हणतात हा म्हातारा त्या गाडीच्या डिक्कीत बसून निघाला, त्याचा पाठलाग करायला हवा. इथे जानकी मधुभाऊंच्या घरी येते व त्यांना सर्व गोष्टी सांगते व म्हणते चला लवकर मधुभाऊ, आपल्याला इथून पळावं लागेल की त्यांना कोणी ओळखू नये. म्हणून आता जानकी त्यांच्या डोक्यावरून सादर गुंडाळून ते दोघेही आता घराच्या मागच्या बाजूने पळून जात असतात. तोवर महिपतचे दुसरे जे गुंड असतात ते इथे पोहोचतात. महेश्वरी त्यांना सांगते चला या मी दाखवते तो म्हातारा कुठल्या बिळात लपून बसलाय ते. तर आता त्यांना त्या खोलीत मधुभाऊ कुठेही सापडत नाहीत म्हणून ते त्यांना बाहेर शोधायला निघतात. तर इकडे ऋषिकेश हा जेलमधून बाहेर पडण्यासाठी छातीत कळ आल्याचं नाटक करतो व तो हवालदार त्या जेलचं दार उघडतो. ऋषिकेश तो दार उघडताच त्याला आत ढकलतो व जेलचे दार लॉक करून आपल्या बायकोला व मधुभाऊंना वाचवण्यासाठी निघून जातो. तर इथे जानकी मधुभाऊंना घेऊन पळ काढत असते. सगळे होळी खेळत असतात. त्यांच्यामधूनच ती मधुभाऊंना होळीचा रंग लावून त्यांच्या डोक्यावर चादर घालून ज्यामुळे त्यांना कोणीही ओळखणार नाही म्हणून त्यांच्यासोबत त्यांना घेऊन पळत असते. महेश्वरी व तिचे गुंड जानकी व मधुभाऊंच्या मागावर असतात. तर इथे नाना रणदिवे हे सायली व अर्जुनच्या कारच्या डिक्कीत असतात. ते म्हणत असतात मी जिवंत आहे हे जानकी व ऋषिकेशला कळायला हवं, नाहीतर माझ्या ऋषिकेशला माझ्या खोट्या खुनाखाली जेलमध्ये जावं लागेल. त्या नानांना तिथे एक चॉक मिळतो, एक खडू मिळतो, ज्याने ते त्या गाडीच्या डिक्कीतच लिहितात की मी नाना रणदिवे आहे, मी जिवंत आहे, मला मदत करा. आता मधुभाऊंना चालून खूप थकवा आलेला असतो. ते जानकीला म्हणतात मी अजून नाही चालू शकत, मला पळून खूपच आता थकवा लागलाय, तू जा, माझं काय व्हायचंय ना ते होऊ देत. तर आता जानकी त्यांना म्हणते चला लवकर मधुभाऊ, मी तुमची ती त्यांना विनंती करू लागते. तर आता या दोघांना महेश्वरी व तिचे गुंड बघतात व पुन्हा त्यांच्या मागावर त्यांना पकडायला पळू लागतात. ते गुंड मधुभाऊंना पकडून गाडीत नेतात व जानकीला जोरातच धक्का देऊन रस्त्यावर पाडतात. तर आता जानकीला रस्त्यावरच एक गाडी दिसते, ज्यात अर्जुन व सायली येत असतात. सायली विचारते जानकी मधुभाऊ कुठे आहेत? जानकी म्हणते आत्ताच ते गुंड मधुभाऊंना जीपमध्ये टाकून घेऊन गेले. आता ती सायली व अर्जुन सोबत गाडीत बसून त्यांना शोधायला जातात. तर आता अर्जुन स्वतःची गाडी त्या गुंडांच्या गाडीसमोर आडवी आणतो. सायली, जानकी, अर्जुन गाडीतून उतरतात. आता अर्जुन, सायली व जानकी त्या गुंडांशी हातापायी होऊ लागते. अर्जुन त्या गुंडांना खूप मारत असतो. जानकी अर्जुनला साथ द्यायला आता तिथे ऋषिकेश हा सुद्धा जेलमधून पळून आलेला असतो. तो सुद्धा गुंडांशी लढाई करत असतो. तर आता नाना असतात ते सायली व अर्जुनच्या डिक्कीतून बाहेर येतात. तेव्हा महिपतचे गुंड मागूनच एक चादर घेऊन येतात व नानांना किडनॅप करून घेऊन जातात. तर आता महेश्वरी हे सगळं बघत असते. तिला वाटतं की मधुभाऊंनाच पकडलं असतं, कारण तिने त्या नानांचा चेहरा बघितलेला नसतो. म्हणून ती खूप खुश होते व म्हणते पकडला गेला हा म्हातारा एकदाचा. तर आता ती ऋषिकेशला गुंडांशी मारामारी करताना पाहते व म्हणते पण हा कसा काय सुटलाय, हा तर जेलमध्ये होता ना, याची सुटका झाली की काय? तर आता मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत की मधुभाऊंना वाचवताना जानकीच्या हाताला गोळी लागते, जी महिपतच्या गुंडांनी मारलेली असते. इथे अर्जुन मधुभाऊंना घेऊन सुभेदारांच्या घरी येतो. तो म्हणतो काही दिवस मधुभाऊ इथेच राहतील. तर आता प्रताप पूर्णाची म्हणतात की कोणालाही न विचारता तू स्वतःच हा निर्णय कसा काय घेतलास? तर आता सायली हात जोडून त्यांना विनंती करत असते की आता परिस्थिती अशी आहे ना की मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, ती सगळ्या घरातल्यांना विनंती करते की काही दिवस मधुभाऊंना इथे राहू द्यात. तर मित्रांनो, पुढील भाग पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा.